मॉर्निंग, सुप्रभात मंडळी. तर आजचा आहे आपल्या पुणे ते उत्तराखंड राईडचा डे 2 आणि आजची आपली राईड असणार आहे इंदोरपासून आग्र्यापर्यंत 609 किलोमीटरची आजची राईड असणार आहे. आणि आता वाजलेत 5:30. आता सामान सगळं बघितलं तर इथंच पडलेलं आहे. तर आता ह्या जाऊन बॅगा लावणं हे करणं त्याला अर्धा तास जाणार आहे. त्यामुळे 6 वाजता बरोबर राईड स्टार्ट होईल आजची. आणि काल काय झालं, काल उशिरा आलो. उशिरा म्हणजे 9:30 पावणे 10 वाजले होते यायला. आणि मग ते बॅगा वगैरे वरती आणायच्या, त्याच्यामुळे मग कालचं रनिंग किती झालं आहे, एक्झॅक्टली काय झालं, एक्सरसाइज किती झाली चेक करायचं किंवा हे करायचं, व्हिडिओ काढायचं राहिलं आहे. आता गेल्यावरती पहिलं ते करतो. करायचा व्हिडिओ तो राहिला आहे, तो करतो पहिला शूट. आता आता डायरेक्ट भेटतो गाडीवर. सो काल आपल्या बाईकने 634-635 किलोमीटर रनिंग झाले कालचं आपलं. आणि ॲव्हरेज दिला आहे जवळपास 33 ॲव्हरेज दिलेला आहे. सो येस, गुड मॉर्निंग, सुप्रभात. माईक आता कनेक्टेड नाही, बहुतेक काहीतरी झालं आहे. आज डे 2 आहे. जसं की काल आपलं 635 किलोमीटर रनिंग झाले. आज आपला इंदोर टू आग्रा आहे. तर 609 किलोमीटर डिस्टन्स आहे. जवळपास आज पण तेवढाच होईल. चलो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, हर हर गंगे, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर चला मग सुरू करूया आजचा दिवस. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वतःच्या हक्काच्या चॅनलवरती. बियर्ड मोटो उर्फ तुमचा मराठी मोटो ब्लॉगर, दाढीवाला गाडीवाला. ये यूट्यूब चैनल का है बियर्ड मोटो. हाँ, तुम्हारा नाम क्या है? आकाश यादव. हाँ, अभी आ रहा है इसमें, यूट्यूब पे आएगा ये व्हिडिओ में. बऱ्यापैकी उजाडलं आहे, तुम्ही बघू शकता. आता काल जरा काय झालं ना आमचं की थोडेसे ब्रेक जास्त झाले, त्यामुळं आम्हाला काल थोडासा जो ज्या वेळात पोचायला पाहिजे होतं त्या वेळात पोचता नाही आलं. त्यामुळं आज थोडंसं ठरवलं असं की ब्रेक कमी घेऊया आणि अंधार पडायच्या आधी पोचायचा प्रयत्न करूया आग्र्यामध्ये. आणि मग उद्याचा असा नियोजन आहे की समजा उद्याचं आमचं थोडंसं शॉर्टच डिस्टन्स आहे. उद्या 300-350 किलोमीटर आहे. त्यामुळं म्हटलं उद्या जरा निवांत सकाळी पहिलं जे सनराईजच्या अर्धा तास आधी ताजमहल ओपन होतो, तर जाऊया असं. क्लीनेस्ट सिटी ऑफ इंडिया ते आता हिस्टॉरिकल शहर आग्रा. आपल्या पुणे उत्तराखंड राईडच्या सिरीजमधला दुसरा दिवस. आणि बहुतेक तर हा सरळच हायवे आहे बहुतेक तरी, त्यामुळं मी काय मॅप लावत नाही आज. आता वरनं जायचं का खालून जायचं, वरनं जायचं का खालून जायचं, वरनं जायचं का खालून जायचं, वरनं जायचं आहे. चलो, आता छोटा फक्त प्रॉब्लेम होतो. आता वाजलेत एक्झॅक्टली 7. राईड स्टार्ट झाली आहे 6:30 वाजता. तर त्या हिशोबाने 8 वाजेपर्यंत आमचे 100 किलोमीटर व्हायला पाहिजेत, 8-8:15पर्यंत. आणि टेम्परेचर असं काही थंड नाही आहे. मे बी पुढे आज संध्याकाळी आग्रा साईडला वगैरे जास्त असेल, म्हणजे थंडी जास्त असेल. हेवी राइडर है क्या उधर कोई? हमको इधर भी जाने का है, हमको उधर भी जाने का है. इकडं मी घुसत होतो तर पटकन घुसला. सिप्पीन मला पलीकडचं चालू आहे, तर इकडनं पण पटकन घुसला. हाँ वो बात भी सही है भाई. हाँ फुल करना है बस मेरे भाई, थैंक यू.
1140. हां बघा इथं आता आम्ही त्यांनी बरोबर एक्झिटला लावला आहे ना बोर्ड, हॅपी आवर्स. आता पंपावरती पण पेट्रोल पंपवरती हॅपी आवर्स आहेत आणि 2 रुपये पर लिटरची सूट आहे सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. क्या बात आहे. जिओचं पंप आहे. कसं लिटर इथं असं ऑलरेडी इथं 106-107 रुपये लिटर आहे. काय फील आहे, हायवे मस्तपैकी क्रूज करत जायचं, वेदर एकदम प्लीझंट आहे. ब्रेकफास्टला थांबलो आहे आणि ब्रेकफास्टमध्ये काय आहे सिपी बाई, काय आहे ब्रेकफास्टला? पोहे. इंदोरी पोहे म्हणजे इंदोरची स्पेशालिटी पोहे. आता जरा ब्रेकफास्टला लवकरच थांबलो आज, जरा भूक लागलेली जरा लवकरच त्यामुळं. आणि हॉटेलचं नाव काय आहे? कान्हा रेस्टॉरंट अँड फूड प्लाझा. थांबलो तो मस्त एक ड्रोन शॉट घेतला. ड्रोन शॉटच घेतो बोर्ड आहे पोहे आणि चहा घेतो नंतर आणि जर्नी कंटिन्यू करतो. तोपर्यंत स्टे ट्यून. चला ऑल सेट, ब्रेकफास्ट डन. इंदोरी पोहे थोडे गोड होते बट ठीक आहे. आत्ता भूक नव्हती अशी, 1 प्लेट झाली. आता सगळं ओके झालेलं आहे. चहा पाणी. टाईम झाला आहे 8:30. मोबाईल चेक, पैसे चेक, टँक बॅग चेक, गॉगल चेक, सगळं चेक, वॉलेट चेक. हां आहे, काय सगळं चेक करावं लागतं. आणि बऱ्याचदा मी मागेही सांगितलं जसं की राईडवरती असं होतं की ते काय राहिलं आहे का, ते सारखं डोकं देतात. आणि मला एकदम असंच आठवलं नाही का की ज्यावेळेस ही राईड स्टार्ट केली होती ना, म्हणजे स्टार्ट इन द सेन्स की राईडचा प्लॅन स्टार्ट केला होता ना नोव्हेंबरच्या अराऊंड, तर त्यावेळेस आताही ग्रुपमध्ये आहे जवळपास 8 ते 10चा टोटल काउंट होता. एक 4 व्हीलर होती, एक त्यात एक होता एक जण, आम्ही 3, 4 व्हीलरमध्ये 2 आणि अजून बाईकवरती मला वाटतं 1-2-3 जण अजून होते. टोटल एक 7-8 लोकांचा तरी काउंट झाला होता.
आणि फायनल पिक्चर बघताय तुम्ही की तिघं आलेत, तिघं फक्त. आता बघू आपला स्पीड आता झालेला आहे बघा 111-12चा स्पीड आहे बघा. माईकचा आवाज कसा येतोय अजून ते. आता हा रोडमध्ये आपल्याला एक मेजर जे सिटी लागते पुढं किंवा मेजर एक जागा आहे ती शाजापूर आहे. आणि मी बघितलं होतं की शाजापूरच्या जवळ कुठंतरी ट्रॉपिक ऑफ कॅन्सरची लाईन तिथनं जाते. ॲक्च्युली आम्ही भोपाळमध्ये एकदा गेलेलो ना, तर त्यावेळेस तिथं एकदा बघितलेलं आम्ही, म्हणजे तिथं फोटो वगैरे काढलेले. आता ह्या रूटवरती आता माहीत नाही आता हायवेवरती आहे का कुठं तसं साईन वगैरे. जर मिळालं शाजापूरच्या अलीकडेच आहे 7-8 किलोमीटर, तर ट्राय करू आपण. जर समजा आत्ताही या व्हिडिओमध्ये जर घेता आलं आपल्याला तर थांबूया थोडं. हा हायवे इंदोर आग्रा काहीतरी वेगळाच आहे जरा थोडा, म्हणजे ग्रीनरी वगैरे नाही, असा वृक्ष आहे. इकडे बघा मोठ्या पवनचक्क्या आहेत, विंड मिल्स इकडे एक तिकडे एक. सॉरी मगाशी चुकून मी शाजापूर म्हटलो, ॲक्च्युली सारंगपूरचा आता एक बोर्ड दिसला. सारंगपूरच्या अलीकडं 8 किलोमीटर ते ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे असं मी गुगल बाबाने सांगितलेलं आहे मला. तर माफी असावी, दिलगिरी व्यक्त करतो काही चुकीची माहिती दिल्याबद्दल. एक छोटूसा सुसू ब्रेक घेतला. 99 किलोमीटर 700 राईडचे झालेले आहेत. आता बाकी राहिले 500, 509, 510. सारंगपूर पण क्रॉस करून आलो, पण साईडले नाही दिसली ट्रॉपिक ऑफ कॅन्सरची लाईन. ठीक आहे, नॉट अ प्रॉब्लेम. अजून बरंच काही आहे बघण्यासारखं, ते बघू. आता स्पीड आहे 130, 128, 130चं स्पीड आहे. आणि आवाज आता कमी झालं स्पीड परत 115. आता बघा स्पीड, या स्पीडला आवाज कसा येतोय ते आपण चेक करूया. कशी आपला सेटअप कसा वर्क करतोय हाय स्पीड्सला पण ते चेक करूया. काय नॉनसेन्स आहे बघा इकडनं. अगदीच त्या लेनमधूनच, पहिल्या लेनमधूनच चाललाय बाबाजी. अरे काय फालतूगिरी आहे. आता बघितले एवढं बघितलं होतं की तिकडनं येत आहेत रॉंग साईडनी, सर्व्हिस लेनच्या साईडनी. दॅट्स ओके. हां बाबा फर्स्ट लेनमधून चालू आहे डायरेक्ट. काय कुठं गेले लोकांची अक्कल तेच कळत नाही. आणि असं आता टाईम झाला आहे बघा, जवळपास 10 वाजलेत, 9:48 झालेले आहेत. आणि जसं जसं नॉर्थकडे चाललो आहे ना, उत्तरेकडे चाललो आहे, तसं तसं हवेमध्ये गारठा जरा यायला लागला आहे. आणि रोडवर बघितलं तर मला मगाशी पावसाचा डाऊट होता की पाऊस पडतोय की काय. आणि इच्छा नाही आहे आता पावसाची, कारण पाऊस पडला तर सगळं थांबावं लागेल. कारण म्हणजे पुढं जाऊ शकत नाही, जरा थांबावंच लागेल पाऊस जर पडला तर. इथं जरा आता हे एक्झॅक्टली काय झालं आहे की पावसाचंच पाणी आहे की काय आहे, कारण पावसाचंच पाणी वाटतंय. पाऊस पडून गेलेला दिसतो इथं, अजून पडू नये एवढंच फक्त आहे. कारण पडला तर आता, कारण आजची राईड तशी मस्त चालू आहे, रोड मस्त आहे, सगळं आहे. पण म्हणजे एकच गोष्ट जर आता काय अडचण आणू शकते तर ती आहे म्हणजे पाऊस पडला तर. आणि काइंड ऑफ असं वाटतंय की चला जे उत्तराखंडला जाईपर्यंत जी थंडीचा वाढणार आहे ती थंडी हळूहळू ग्रॅज्युअली त्याची बॉडीला सवय होऊन जाईल. त्यामुळे एकदम अचानक त्रास होणार नाही.
आणि इकडं बघितलं ना, आय डोंट नो, एक बंधारा पण आहे, मोठं बॅकवॉटरचं पाण्याचं हे दिसतंय असं. आणि काय झाडी, हे आपलं सैराटमधले कसे शूट केलेले नाही का झाडं, तर तसा फील येतो आहे बघा इथं. हे सगळं सैराटमध्ये तसं झाड नाही का पाण्यातलं वगैरे, तर त्यासारखाच फील येतो एकदम. आणि एक म्हणजे मजेशीर गोष्ट काय आहे ना, की ज्या गोष्टी किंवा ज्या जागा आपण हां, तर मी काहीतरी सांगत होतो की जेव्हा राईड प्लॅन करत असतो आणि प्लॅन करताना मॅपमध्ये वगैरे जागा बघत असतो की रूट कोणता आहे, रूटवरचे काय काय आहेत मेजर हे ठिकाणं वगैरे, आणि त्यावरती त्यावेळेस फक्त नावच हे केलेले असतात. आणि ज्यावेळेस ते म्हणतो ना आपण की ऑन द रूट, ऑन द गो, ज्यावेळेस ते एक एक ठिकाणं पास करत जातो ना, तर त्याची एक वेगळीच फिलिंग येते, वेगळीच मजा येते. कारण आणि एक आहे ना, हिंदीमध्ये म्हणतात तसं की सफर खूबसूरत है मंजिल से भी, आणि ते खरं आहे. कारण आता आमचं उत्तराखंड हे तर ह्या राईडचा लास्ट डेस्टिनेशन आहेच, पण मीन वाईल ज्या गोष्टी पुणे से आ रहे हैं, गोइंग टू दिल्ली. यस यस, सम टाइम श्योर. यस यस, पक्का. ओके, जय सियाराम. हाँ, यूपीची गाड़ी है, यूपी 53. भाई, राइड का एक रूल रहता है, ठीक है, ग्लव्स है ना हमेशा सबसे लास्ट में पहनने का, ग्लव्स हमेशा सबसे लास्ट में पहनने का. हेलमेट की उसके बाद ग्लव्स, ये बात ध्यान में रखना. अगली बार अगर पहले ग्लव्स पहना ना, तो तेरे को उत्तराखंड में ठंड में बिना बिना ग्लव्स के गाड़ी चलाने लगाऊंगा उधर. आणि वेदर तर बघा तुम्ही वरती, क्लाउडी क्लाउडी आहे, पाऊस नको देवा, आज नको. तर हीच जी मस्ती वस्ती जी असते ऑन द गो, आणि जागा एक्सप्लोर करणं, नवीन जाता जाता एक्सपिरियन्स करणं, कल्चर, फूड. जसं आता इंदोरमध्ये इंदोरी पोहे खाल्ले, आता आग्र्यामध्ये पेठा खाल्लेला आहे पण मला नाही आवडला, त्यामुळं पेठा तर नाही ट्राय करणार आहे आग्र्यामध्ये. बट त्या रूटवरच्या त्या रोडवरच्या ज्या जागा आपण एक एक बघत जातो ना, पास करत जातो ना, कुठं चहा घेतला, कुठं काय, टपरीवर थांबलो मस्तपैकी, एक 50-100 किलोमीटरचा स्ट्रेच केला आहे, आणि मस्तपैकी टपरीवर थांबलो आहे, हा चहा रिफ्रेशमेंट घेतलं आहे. बेस्ट आहे बॉस, बेस्ट आहे. अशाच राईड्समध्ये जसं आता यूपीची गाडी येऊन ॲप्रिशिएट केलं, किंवा रादर कालही आजही लोक भेटले आणि कौतुक करतात, ॲप्रिशिएट करतात. तसं तुम्ही पण करत जाणार आहोत, थोडं शेअर करत जा, लाईक करत जा व्हिडिओला, कमेंट करत जा व्हिडिओवरती, थोडा उत्साह वाढवा. फ्री आहे ना राव, सबस्क्राईब करणं फ्री आहे, लाईक करणं फ्री आहे, शेअर करणं फ्री आहे, कमेंट करणं फ्री आहे. बघा, घ्या मनावरती थोडंसं.
ठीक आहे. तोपर्यंत मी गाडी चालवतो, तुम्ही बाकीच्या गोष्टी करा. आता थोडंसं आता वरती व्हायचं ना, तुम्हाला दिसणार नाही कदाचित. आत्ता थोडासा सूर्य म्हणतोय ना आपण ढगांच्यामधून दिसायला चालू झाला आहे आणि आता थोडंसं जरा बेटर वेदर वाटायला लागलं आहे. आणि रोड आपल्याला आवडत होता, टार रोड. आणि सगळं कसं जुळून आलं आहे. तो क्या बोलती पब्लिक, कशी वाटते राईड? ब्युटिफुल. आहे का नाही ब्युटी एकदम. काय दिसतोय रोड असा सेम. मला वाटते उदयपूरचा जो आहे ना, गुजरातवरनं निघाल्यानंतर उदयपूरला जातो तो असाच सेम घाट आहे. ट्रकवाले काय ऐकत नाहीत. दोन्ही लेन त्यांनीच धरून ठेवल्यात. एवढा चांगला रोड राव, मजा घेऊ द्या ना जरा राव. काय सुंदर रोड आहे बघा, एकदम स्ट्रीट लाईट हे ते सगळं एकदम कसं दिसते भारी. आपल्या राईडच्या डे 2मध्ये आपल्या बाईक बघून हा माणूस थांबलेला आहे. क्या नाम है भाई? राहुल नाम है भाई का. हाय बोलो भाई. इधर रहते हो राहुल? पचोरी में रहता है. बढ़िया लगा भैया से मिलके. अच्छा, इधर इधर. आता हा ट्रक दाखवतो. आता थांबलो तर मी असं ब्रेक घेतला होता. हे बघा किती टायर आहेत मोजा. मोठं काहीतरी इंडस्ट्रियल हे चालवलेलं आहे. कडक. अच्छा, जे 600 किलोमीटरमधले 300 किलोमीटर आपले झालेले आहेत आता कंप्लीट. अर्धा झाला आहे, अजून अर्धा राहिलेला आहे रोड. टाईम झाला आहे 1 मिनटं. येस, लंच टाईम झालेलं आहे. टाईम तसं झालेलं आहे किती, जवळपास 1:15 वाजले. लंच करायला थांबले श्रीनाथ फॅमिली रेस्टॉरंट. या गाड्या आपल्या CP5 मिरर ठीक करतोय. पुरेपूर युटिलाइज करून घेतोय. टाईम 340 किलोमीटर झाले. 340. बघा तुमच्या काय आणि अजून जवळपास 300 बाकी आहे. लंच करायचं आणि आता फटाफट डिस्टन्स कवर करायचं. कैसी भी भाई क्या बोल रहा है? सही बात है ना? एकदम सब कुछ सही है. पण स्किप कर दो शूट में. बघा आता लंच संपलं. दाखवलं नाही तुम्हाला, संपलंय तुम्हाला. खीर आहे यांची स्पेशालिटी आहे म्हणलाय तो. बाकी लंचमध्ये मिक्स व्हेज भाजी होती, पनीर भुर्जी होती, सॅलेड होतं. पनीर हे टिक्का चटणी होता. कोणी खाल्लं नाही हे पण होतं. चटणी होती, ती खाल्ली नाही. सिप्पी बाई पोटावर हात देऊन सॅलेड खाओ सॅलेड. भाईचा सॅलेडचे ॲडवाइस देतोय. पे साले वो फाइबर है वो सीधा प्रेशर मारेगा तेरे को. अच्छा, मला खायला पाहिजे मग ते. चलो आता लंच तर झालेलं आहे. आता डायरेक्ट आग्रा. मला माहिती होतं काय. तर हे आपल्याला आता इंदोर आग्रा रूटवरती भेटलेले आहेत. नाम काय भाई आपका? पार्थ. आदित्य. दिलीप सिंग. थँक्यू मेरे भाई. सो लंच झालंय. सात्विक लंच एकदम. आज पण टाईम झाला आता 3 वाजलेत. अजून 300 किलोमीटर जायचं आहे. सेकंड फ्युल स्टॉप म्हणजे इथं आपला जेवण इथंच केलं इथं, आणि त्याच्या बाजूलाच पंप होता. म्हटलं परत पुढं थांबता आत्ताच भरून घेऊ.
10.5 लिटर बसले बरोबर 1134 रुपयाचं. बघा असे रॉंग साईड दोन्ही, इकडून एक. हायवे सोडला थोडासा, आता शिवपुरी आहे. शिवपुरी तो थोडासा छोटा मोठा पॅच येतो एखादा, की जिथं हायवे सोडून थोडंसं कनेक्टिंग ह्याच्यामध्ये थोडासा गर्दीवाल्या एरियामधून जावं लागतं. फक्त मोसम तुटतं ह्याच्यामध्ये, बाकी काही नाही. आता फक्त इथं मला वाटतं हे फॉरेस्ट वगैरे असणार आहे, तर त्यामुळं दोन्ही साईडला बघितलं ना तुम्ही तर हे ग्रीन नेटनी आणि वगैरे जाळी लावून वगैरे प्रॉपर लोखंडी जाळी आहे त्याला, तर त्यांनी ते बंद केलं की जेणेकरून जनावरं रोडवरती यावे नाहीत आणि ना त्यांचं नुकसान व्हावं वाईल्ड लाईफचं, ना त्यांच्यामुळे काय अपघात होऊन कोणाला दुसऱ्याला नुकसान व्हावं. आता गेले जवळपास पाऊण तास झालं, बरोबर पाऊण तास झालं सेम रोडवरती आहे या, आणि सेम रोड म्हणजे असाच आहे रोड पूर्ण स्ट्रेट, आणि म्हणजे हार्डली कुठेतरी ब्रेक मारावा लागतोय किंवा काय होते. जिओ मेरे चीते. मेरा हैंडल नीचे आ गया. हा दिख रहा, हँडल खाली सरकलाय, त्याला जरा करू सरळ. तर तसं इथं, आणि हेच चहा तर आम्ही मोस्टली रोड साईडच पितो असा टोल नाका संपल्यानंतर. आता जसं सांगितलं अपडेट, आता 4:50 झालेले आहेत, 140 किलोमीटर बाकी राहिलेले आहेत. तर कालपेक्षा आज जरा बेटर परिस्थितीमध्ये आहे. चलो चहा घेतो, कंटिन्यू करतो. ओके, टी ब्रेक संपलेला आहे. 10-15 मिनटं गेले याच्या तिथं. आता डायरेक्ट लोकेशन लावलेली आहे ताजमहालच्या जवळच्या एरियामध्ये 1-1.5 किलोमीटरच्या. आत्तापर्यंतच्या म्हणजे या आजच्या राईडमध्ये असा एक म्हणजे नाही का की अचानकमध्ये जे समोर डोंगर दिसतोय तो म्हणजे कुठूनही दिसला नव्हता. आता अचानक समोर बघितलं ना, एवढा मोठा डोंगर आहे, एवढा आहे सगळीकडनं, इकडून अगदी इथपर्यंत. आता कदाचित घाट वगैरे आहे का नाही, घाट वगैरे असेल, आय डोंट नो इथनं पुढं. पण आता ते माहिती नाही मला याची की काय एक्झॅक्टली कोणता डोंगर आहे, काय आहे. पण खतरनाक आहे. कसा होडीमध्ये मोबाईल घातला आहे, फुल रायडिंग. इकडनं ई रिक्षा आहे. बाबू चेंबोचेंबी चालू आहे आमची. आग्रा हायवे जस्ट टर्न मारला त्या सगळ्या गर्दीतून. हार्डली तो 2-4 किलोमीटरचा पॅच होता, आणि अख्खंद रोड, आणि असं धुकं आहे रोडवरती. आता ही आग्रा नाव काढलं की म्हणजे ते महाराजांची आग्र्यावरनं सुटका कशी केली त्यांनी, तोच चॅप्टर आठवतो आजही. अरे वा, हे ग्वाल्हेरचं स्टेडियम दिसतंय राईटला. ग्वाल्हेरच आहे ना, आय गेस, काय माहीत नाही, बहुतेक ग्वाल्हेरमध्येच आहे आम्ही. काय स्टेडियम भारी आहे, एकदम रोड टच आहे. का काम चालू आहे बहुतेक. पॅन्थर पॅव्हिलियन, श्रीमती माधवराव सिंधिया, श्रीमंत माधवराव सिंधिया स्टेडियम अजून काम चालू आहे, रेडी नाही आहे. छान आहे, मोठं आहे, आणि हायवे टच आहे एकदम. भयानक बिझी हायवेवर का. पण आता आमचे झालेत, आता टोटल डिस्टन्स आमचा 91 किलोमीटर राहिला आहे. बिझी म्हणजे एवढ्या कार आणि हे गाड्या आहेत म्हणजे की, आणि अंधाराचं जसं सांगितलं तसं की एक तर डिफिकल्टी होते चालवायताना, आणि ह्या 2 टू व्हीलरवाले पण हे असे पावळट इकडनं कट मारत होते आता याला चिपवला. असं हे रायडर दिसले की मग जरा थोडंसं उंगली करायचा प्रयत्न करतात. जरा चहाचा ब्रेक घेतला. आणि थंडी एवढी एक्स्ट्रीम आहे की बघू. आता एक लेअर तो पॉन्च ऑनला होता, तो घातला आहे. आता बघू त्यांनी काय प्रोटेक्शन होतं आहे का. आता कारवाले वगैरे एवढे फ्लॅश मारतायत ना की काय सांगायचं. 2-2 किलोमीटर मागूनच फ्लॅश मारायला चालू करतात. ही बस कशी गेली आहे खाली
कशी काढणार आहेत काय माहिती. असं कसं जाता आहे तिथनं. आपण जाऊया सरळ. ते अरे बापरे, अरे बापरे, पुढं बंदच आहे आपल्याला पण. माय गॉड, माय गॉड, काय झालंय माहीत नाही. काय केलंय, कसलं डायव्हर्जन आहे. मग अशी ती बस कसं तिथं खाली, एवढं खाली कसं काय जाणार. कार तर लागणार, तराजू व्हायचा कारचा. वाजलेले आहेत 8:45 आणि आग्र्यामध्ये पोहोचलेलो आहे. जवळपास 5 मिनटं झालं आहे इथं U-टर्न मारायला थांबलो आहे. काय एवढी तर होतं, कंजेशन होते तेच कळत नाही आहे. आत्ता थोडासा नंबर आला आहे म्हणायचा आमचा. का असं एवढा का वेळ लागतो. सिग्नल नाही आहे आणि जो तो आपापल्या परीने गाडी घालायचा प्रयत्न करतोय. पार्किंग मला वाटतं याचं पण इथंच दिसतंय. असं नाही, पहिलं चेक करू ना अवेलेबिलिटी. वळवून घेतली कारण इथं कसं आहे, थोडा रॅम्प आहे ना स्टँड लावायला. आजची राईड ऑलमोस्ट संपलेली आहे आणि किती किलोमीटर झाले दाखवतो तुम्हाला मी. किलोमीटर झाले बघा, 602 म्हणजे 603 किलोमीटर झाले. 30चा ॲव्हरेज मिळाला आहे आज आपल्याला. तुला किती मिळाला? 30चा? हां, माझा 26 काहीतरी. 30चा मिळाला. आता टँक किती आहे तुझा? माझा 1.25 कांडी आहे. 27.2 27.2चा ॲव्हरेज मला. माझी 2.5 कांडी आहे. तर ॲव्हरेज पण चांगला दिला आहे गाडीने. आता रूम दाखवतो. मस्त रूम घेतलेली आहे आणि जरा आंघोळ वगैरे करून फ्रेश होतो जरा. तर वेलकम बॅक म्हणजे आता जसं सांगितलं की मी आता पोचलो आहे त्याच्यावरती आणि रूम तुम्हाला दाखवतो. आता चेक इन केले आता जस्ट. आणि ही आमची आजची रूम आहे. कालची कंजेस्टेड होती थोडीशी, तर त्यामुळे आजची बघितली ना तुम्ही, मस्तपैकी मस्त मोठी रूम आहे. सकाळी 6 वाजता आणि हे आमच्या रूमचं वॉशरूम आहे. हे आमची रूम आहे. आज रिलॅक्स निवांत आहे. आज थोडं कालच्यापेक्षा लवकर पोचलो आज, त्यामुळे आज थोडं निवांत आहे. आता बघतो, आता थोडं आंघोळ वगैरे करतो, फ्रेश होतो. जेवणात काय करतोय, जेवतोय काय ते दाखवतो तुम्हाला. बहुतेक ऑर्डर इथेच करेल वरती.